नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर खाली असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 1.4 मधील बी स्मार्ट इयत्ता 10वीच्या पुस्तकातील हा टॉपिक आहे. याचा आपण वर्कशॉप डिस्कस करणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला इन डिटेल पूर्ण वर्कशॉप समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल Vision Academy classes English workshop 1.4 Be Smart with question and answers standard 10th subject English. So let's see question number 1. Complete the following web with the words associated with the text and the given title. तुम्हाला इथे एक डायग्राम दिलेली आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. या टेक्स्टबुकमधल्या डायग्रामच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काही पॉइंट्स नोट डाऊन करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. तुम्हाला स्क्रीनवरती डायग्राम क्लिअरली दिसत असेल. मध्यभागी कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस दिलेले आहे. तर हे कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस कोणकोणते आहेत? एकूण 8 आहेत. हे आपण एक एक बघूया. पहिला आहे विल पॉवर, डिझायर. दुसरा आहे व्हिजन, ड्रीम. तिसरा आहे टॅलेंट, ॲबिलिटी. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी, गोल, स्किल, रिअलिझम, हार्डवर्क, प्रिझर्वन्स, टाइम मॅनेजमेंट अँड इम्प्लिमेंटेशन. हे सर्व जे काही आहेत हे काय आहेत? कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस आहे. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की एकूण तसे 8 आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. त्या आधारे आपण हे जे आहेत बाकीचे सगळे कॉम्पोनंट्स लिहिलेले आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 आहे पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट्स इच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला धडा वाचायचा आहे. धड्यामध्ये जे काही याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. पहिला आहे गोल्स शुड बी अचिवेबल. तर ह्या गोल्स शुड बी अचिवेबलशी रिलेटेड काय दिलेलं आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये बी स्मार्टमध्ये? ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन द फ्युचर. म्हणजे काय तर आपण होप्स ठेवल्या पाहिजे. आपण डायरेक्टली प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही, पण फ्युचरमध्ये ज्या काही मोठ्या हाईट्स आहे, मोठ्या पोझिशन आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. अशी विल पॉवर आपण आपल्या अंगी बाळगायची आहे. बी मध्ये दिलेलं आहे अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. याचं उत्तर आहे टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट विल नेव्हर बिकम अ रियालिटी. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have been practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. तर हे जे काही उत्तर आहे या सगळ्या उत्तरांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला वर्कशॉप सोडवताना याचं मदत होईल. सी मध्ये दिलेला आहे अ स्पेसिफिक फील्ड और एरिया हॅज टू बी फिक्स्ड टू अचीव द गोल्स. द आन्सर इज while building a house one must know what exactly is the capacity required and how long it can stretch. त्यानंतर डी आहे गुड रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. द आन्सर इज लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट इफ यू डोंट पुट एनिथिंग इन यू कांट गेट एनिथिंग आउट. लास्ट वन इज अ बेंचमार्क इज needed to track progress. The answer is while playing football one's exact role and position has to be clearly defined. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आन्सर्स आहे हे तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. जिथे गरज भासेल तिथे स्क्रीनशॉट काढून घ्या. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला धडा रीड केल्यानंतर कम्प्लीट करता येतील. सो लेट्स सी द फर्स्ट वन. स्मार्ट गोल्स आर. द आन्सर इज the methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time bound. After that, B is two valuable assets of setting goals. So, which are they? We will see. A sense of originality and a stepping stone to eliminate the path number. The next question is read this quote. If I don't put anything in we can't get anything out. Guess the meaning. याचं meaning तुम्हाला डिस्कस करायचं आहे. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर क्योट्स दॅट ब्रिंग द सेम मिनिंग. आता वरती जे क्योट दिलेला आहे त्याच्याशीच रिलेटेड कोणतं येईल तर बघूया. यू रीप ॲज यू सो. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. नो पेन्स नो गेन्स. टिट फॉर टॅट. एव्हरी ॲक्शन हॅज अ रिॲक्शन. सो द आन्सर इज इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जेवढं इनपुट असेल तेवढंच आपल्याला आउटपुट मिळेल. Let's see the next one. Fifth number question. Drafting speech discussion groups each block and name and make notes about it.
अगेन वन डायग्राम इज गिवन ऑन द स्क्रीन. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा ही डायग्राम दिलेली आहे. तर बघूया. हाऊ कॅन आय ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. जर तयार करायचं असेल तर त्याचे कॉम्पोनंट्स कसे ठरतात. डू आय नो द फॉर्मॅट. तुम्हाला फॉर्मॅट माहित आहे का. हाऊ टू स्टार्ट. कशी सुरुवात करायची. व्हॉट टू राईट. काय लिहायचं. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच. स्पीचमध्ये क्वालिटी आणण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ती कशी आणली पाहिजे. व्हॉट आर द रिलिव्हंट थॉट्स ऑर स्लोगन्स मॅक्झिम्स. त्याच्याशी रिलेटेड थॉट्स असतील, क्युओट्स असतील, स्लोगन्स असतील तर ते कसे वापरायचे. विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. त्यामध्ये कोणते एलिमेंट्स आपण वापरणार आहोत, कोणते पॉइंट्स मेन्शन करणार आहोत. त्याचबरोबर व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड रिसीव्ह स्पीच. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला खाली सविस्तर माहिती मी दिलेली आहे. हाऊ टू राईट स्पीच, ड्राफ्टिंग स्पीच, डिस्कशन, ग्रुप्स, इच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. तर खाली दिलेलं आहे. स्पीच डेव्हलपमेंटसाठी ए कंटेंट आहे. कंटेंट कसं असलं पाहिजे. ग्रीटिंग अँड द इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. सुरुवातीला काय येणार आहे. ग्रीटिंग येणार आहे. ग्रीटिंग म्हणजे जे आपण भेट पत्र बनवतो, भेट कार्ड बनवतो तसं नाही, तर सिम्पली आपण गुड मॉर्निंग वगैरे बोलतो तसं ग्रीटिंग. अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. टॉपिकचं जे काही इंट्रोडक्शन असेल ते यामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज, ऑर्गनाइज थॉट्स, आयडिया. तर तुमचं जे काही मेन थीम आहे, जी सेंट्रल आयडिया आहे तुमच्या स्पीचची, त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन येणार आहे. त्यानंतर येणार आहे मॉरल अँड प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स. आणि शेवटला आपण टाकणार आहोत कन्क्लुजन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बी मध्ये मी पॉइंट दिलेला आहे बघा, स्क्रीनवरती दिसतंय. स्पीकिंग प्रेझेंटेशन. ए पॉइंट इज वर्बल क्लॅरिटी, प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. आपल्या भाषणामध्ये जे काही स्पष्ट वक्तेपणा असतो किंवा स्पष्ट उच्चारण असतं ते देखील महत्वाचं आहे. बी पॉइंट आहे प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, बोलण्याची पद्धत, आपली बॉडी लँग्वेज सुद्धा त्यामध्ये येते. मॅनरिझम, ऑडियन्स, आय कॉन्टॅक्ट, आपण प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज्ड. त्याचबरोबर जे काही आपल्याला ऐकणारे सर्व श्रोते आहेत त्यांचं सुद्धा आपल्याकडे लक्ष वेधता आलं पाहिजे असं आपलं स्पीच पाहिजे. सी पॉइंट इज कॉन्फिडन्स, गेस्चर्स, एक्सप्रेशन अँड करेज. आपले जे काही एक्सप्रेशन असतील, आपली जे बोलण्याचा टोन असेल, आपल्याकडे सर्वांचं लक्ष कसं आपल्याला वेधून घेता येतं. त्याचबरोबर जे धैर्य असेल, करेज असेल आपल्या बोलताना, न भीता आपण बोललं पाहिजे. पुढे बघा युजफुल फ्रेजेस अँड वोकॅबलरी. मग तुम्ही काही छान फ्रेजेस वापरू शकता. ए पॉइंट इज इट्स अ प्लेजरेबल टू सी यू ऑल, आय एम हॅपी टू सी यू ऑल टुडे, इट्स गुड टू सी यू ऑल हिअर. हे शब्द, हे वाक्य तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचेही काही शब्द वापरून पूर्ण करू शकताय. स्क्रीनवरती तुम्हाला बी, सी, डी आणि ई पॉइंट मी दिलेला आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. थोडक्यात मी एक्सप्लेनेशन करतोय. याचं डिटेल जे काही आन्सर्स आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये जेव्हा सोडवाल ते तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मी जे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथून पीडीएफ डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता. आता डूज आणि डोंट्स त्यांनी आपल्याला विचारलेले आहे डिलिव्हरिंग अ स्पीचचे. तर डूज काय आहे, डोंट्स काय आहे, काय करायचंय आणि काय नाही करायचंय. आधी आपण डूज बघूया. टॉक स्लोली, हळू बोललं पाहिजे. एम्फेसाइज कीवर्ड्स. बी कॉन्फिडंट. कीप आय कॉन्टॅक्ट विथ द ऑडियन्स. यूज इफेक्टिव्ह फ्रेजेस, प्रोवर्ब्स अँड मॅक्झिम्स. एंगेज द ऑडियन्स विथ अनेक्डोट्स ऑर इन्फ्लुएंटियल इन्फॉर्मेशन. आणि डोंट्स काय आहे त्याचं हे बघूया. डोंट मंबल, घाबरू नका. डोंट लुक अप डाऊन, वरती खाली इकडे इकडे बघायचं नाही, आपल्याला आय कॉन्टॅक्ट ठेवायचं आहे. डोंट बी आर्टिफिशियल, पाठ करून आलेले आहे असं आपल्याला अजिबात दाखवायचं नाही. जे मनात असेल ते आपण व्यवस्थित मुद्देशीर बोललं पाहिजे. डोंट यूज लेंदी बोरिंग एक्झाम्पल्स, खूप मोठे मोठे आणि बोरिंग एक्झाम्पल्स आपल्याला स्पीचमध्ये नाही वापरायचे. डोंट गिव्ह इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन, आपल्याला जो काही विषय आहे त्याचं विषयांतर न करता थेट मुद्द्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे. शेवटचा पॉइंट आहे डोंट टेक द ऑडियन्स आउट ऑफ द मेन टॉपिक. आणि जे ऑडियन्स आहे, आपल्याला ऐकणारे लोक आहेत, त्यांना मेन टॉपिक पासून आपल्याला दूर न्यायचं नाहीये. नाव द लास्ट वन इज यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अँड इंटरनॅशनल एज्युकेशन कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय स्तराची वक्तृत्व स्पर्धा आहे, त्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू बी सक्सेसफुल इन लाईफ. आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं याबद्दल दिलेला आहे टॉपिक तुम्हाला. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा तुम्हाला एक धडा होता हाऊ टू बी सक्सेसफुल इन लाईफ. त्या आधारे तुम्ही स्पीच लिहू शकता. ड्राफ्ट स्पीच टू प्रेझेंट इट इन अ कॉम्पिटिशन. मग तुम्हाला हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ यावरती काय करायचं आहे, स्पीच तयार करायचं आहे.
तर हे डिटेल स्पीच तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही पॉईंट्स दिलेले आहेत. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफचे ते पॉईंट्स तुम्हाला सांगतो. प्रॉपर गायडन्स, डेडिकेशन, सेटिंग गोल्स, प्लॅनिंग, यूज फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, नॉलेज, इन्फॉर्मेशन, पॅशन, कॉन्फिडन्स, सॅक्रिफाईस, हार्डवर्क, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड प्रिझर्व्हरन्स. तर हे सगळे पॉईंट्स जर आपण आपल्या स्पीचमध्ये कव्हर केले तर अतिउत्तम. आणि हे खरे गोल्स आहेत, हे खरे की पॉईंट्स आहेत जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस अचीव करायचा असेल तर. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा जो वर्कशॉप आहे 1.4 बी स्मार्टचा हा व्यवस्थितरित्या समजला असेल. कोणत्याही प्रकारच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही मदत हवी असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट अस. सुरुवातीला जे 2 नंबर दिलेले आहेत ते आमचे व्हॉट्सअप नंबर्स आहेत विजन अकॅडमी क्लासेसचे. तर तुम्ही आम्हाला आपल्या शंका विचारू शकता. आय होप तुम्हाला हा जो वर्कशॉपचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्कीच उपयुक्त ठरेल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा आमच्या चॅनलबद्दल सांगा. धन्यवाद.